मॅडम ते पैसे विसर ते पैसे. मॅडम आपण ॲग्रीमेंट केलंय. हा मग 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 काही नाही, आपण एकमेकांना मदत करूया असं तुम्ही म्हणालात. मी ते फक्त सांगितलं तुम्हाला. येडे वाटतो काय आम्ही तुला? हा, तू काय बोलतेस ते काय आम्हाला कळत नाही. ॲग्रीमेंटची आठवण करून देतेस ना तू आम्हाला? ते मी आम्ही काय करतो ते समद ध्यानात असतं आमच्या हिराबाई. आणि राहिली गोष्ट मोबदल्याची, तर निखिलला डबल पगाराची नोकरी दिली की आम्ही. अजून काय पाहिजे तुला? नाही नाही काही नाही. आम्ही जो शब्द देतो तो पुरा करतो. परत आमच्या समोर असलं काय बोलायचं नाही. हो हो मॅडम, ऍक्च्युली मी सहज बोलले. नग बोलोस. बोलू नगस. आणि पैशाचं काय ग, लाखोनी देऊ आम्ही, पण एकदा का कोणी विश्वास तोडला की त्याला दारात पण उभं करत नाही आम्ही. इथून पुढं असलं काय करू नगस. आपल्यातली गोष्ट आपल्यामध्येच राहिली पाहिजे. हो मॅडम, पण आमचं बोलून झालंय, तू जाऊ शकतेस. बाहेर जा, चहा पाणी घे, पण पैसे मागू नका. जा म्हणलंय आम्ही. हो हो. चल आते, चल आतमध्ये. बघ आते, गावाचं झोपले थोरलं सरकार. असे कसे झोपले पण? म्हणजे असं पाठीवर झोपते ती, तोंडावर पांघरून घेत नाही का वा? म्हणजे तुला तुला काय म्हणायचंय? काही नाही, जावई बापू अंगापिंडाला जरा बरी आहे ती, पण हा मग 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 काय नाही. जा जा तू जा जा. आते, तुला काही काळं बिरं वाटतंय का ग? मी एकदा बघू का? अगं नका नका, जावई बापू आहे ती, झोपलेत ना व, झोपू दे झोपू दे. तू तू जा जा. आते थांब, एकदा बघतेच. हा बघ 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 बघ. अशी संकन कानाखाली आणशील ना व, तेव्हा समजा तुला. आते बघ तुझं तू. तुम्ही व्हीलचेअर घेऊन. भावा, हे घे तुझे पैसे. मला वाटतं आपण डिरेक्टली आत नको जायला. मी एक काम करतो, आधी जातो आणि आतला रस्ता क्लिअर करतो, मग तुम्ही दोघं या. ठीक आहे. तुमचा फोन घ्या. हा अधिपती बोल. हा बघितलंस का, आहेत का ते? अरे मी त्यांच्या खोलीतच आहे ना व. हा आहेत काय तिथं? बघ लवकर, सांग बरं. थांब बघते.
पटशिरी सांग, एवढा उशीर का लागलाय तुला? पटशिरी बघ बघ बघ. आहेत 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 की आहेत. नक्की आहेत काय? अरे भाऊ झोपलेत. ह्या टायमाला? हा त्या औषधाच्या गोळ्या चालू आहेत ना व. बर बर बर. पण नक्की ना हो? असं वाटतंय. वाटतंय तरी म्हणजे? अरे जावई बापू अंगापिंडानं चांगला आहे ती, जर अचानक वजन घटल्यासारखं वाटते. म्हणजे म्हणजे अरे ते आजी अ? अरे तुम्ही इथं? रव्या तू तू इथं कसा? रव्या आलाय का तिथं? हा हा वय वय फोन दे बघूया त्याला जरा. वय वय अधिपती. हॅलो सरकार. हॅलो रव्या. हा. अरे काय रे, कुणीकडे उलटलं होतंस? नाही 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 सांगतो ना. नाही नाही आजी अहो तुम्हाला बोलवलं लवकर. कोणी? कुणी म्हणजे वहिनी साहेबांनी. कुठं अहो त्यांच्या खोलीत. आली ती? म्हणजे मगाशी खोलीत नव्हती ती. अहो, नाही आजी आल्यात त्या आणि तुम्हाला अर्जंट बोलवलं. मला म्हटले लवकर पाठव. जा 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 फोन घ्या. असं जा, जा, जा. हा अधिपती सुनबाई खोलीत आली आहे ना. हे आल्या काय त्या? पडदिशी जा आता त्यांच्या खोलीत. लय झाला आता जा. वय वय देते देते. आणि सावकाश जा, गुडघा सांभाळ. हा जाते जाते वय. मी फोन करतो तुला. हा आजी गेली का? हो गेली. अरे बाबा झोप, तू झोप. 5 मिनिटं झोप, मी आलो. अरे बाबा झोप. सुनबाई हे सुनबाई कुठं गेली ही? ए सुनबाई सुनबाई अगं आत आहेस का ग? कुठं गेली ही? इथं नाही गेली कुठं? काय झालं, आपण जाऊ शकतो आत? हा पण सरकारांचा फोन आला होता आणि आजीनं खोली चेक केली. हे आहेत का नाही ते पाहायला. हुक्याची पार वाट लागली हो. आता अजून कोण कुठं हे पाहू नाही शकलो. आपण लपत चपत जाऊया. हां ठीक आहे चालेल. चला. एक मिनिट ऐक. हॅलो. अहो वहिनी लवकर घरी या. हो आम्ही घराबाहेरच आहोत. काय झालं? अहो इकडे माझा जीव जाण्याच्या बेतात आहे. लवकर यावं कसंही करून. हॅलो. चला आपल्याला लवकर निघावं लागेल. जी चल. 1 मिनिट सॉरी, आजींचा फोन आहे. हॅलो. हा सुनबाई कुठं आहेस तू? अगं मी तुझ्या खोलीत आले आहे. तू नाही आहेस तिथं? मी इथेच आहे. झाडांना पाणी घालतेय मी. असं होय. बर ठीक आहेस ना व? तुझ्या बोटाला मलमपट्टी केली आहेस का? कापलं होतं ना व? हो केली आजी मलमपट्टी. आणि भुवनेश्वरी मॅडम कुठे आहेत? ते दिसल्या नाहीत मला सकाळपासून. अगं ती तिच्या खोलीत आहे. तुझी बहीण आली आहे वाटतं. इरा आली आहे? हा अगं त्या दोघी जणी बोलत बसल्यात. ठीक आहे, भेटते मी तिला. ठेव. चला भुवनेश्वरी मॅडम त्यांच्या खोलीत आहेत. आपल्याला पटकन आत गेलं पाहिजे. वहिनी साहेब मी पुढे जाऊन रस्ता क्लिअर करतो. तुम्ही दोघं नंतर या. हा कसे आहात? हॅलो 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 हॅलो. याला काय झालं? वहिनी साहेब इराता इकडे येत आहेत. चला आपण लपू. चला सारखा मी घेतोय. बापरे, अधिपतीचे बाबा बाहेर आलेत.
आणि ताई घेऊन आली त्यांना बाहेर. ही ब्रेकिंग न्यूज पोचवलीच पाहिजे. ताई, आत्याला का नाही काहीतरी संशय आहे बर का. कशाबद्दल? अगं ती म्हणत होती का मोठं मालक का नाही अंगानं तगडे आहेत, तर ते असे कधी झोपत नाहीत म्हण. काय म्हणायचं तुला? आम्हाला कळलं नाही. अगं म्हणजे ताई, तिला काहीतरी वेगळं वाटतंय. म्हणजे म्हणजे ताई, मोठं मालक नाही असं तोंडावरून पांघरून घेऊन कधी झोपत नाहीत म्हण. आणि आज ते तसे झोपले होते म्हणून तिला काहीतरी वेगळं वाटायलंय. काय बोलतेस दुर्गे? एक मिनिट थांबा थांबा. मला वाटतं आपण इकडनं नको जायला, रिस्की होईल. मागच्या दरवाजाने जाऊया का? बहिणी साहेब, मागच्या दाराने नोकर चाकर असतात. आपण काहीतरी दुसरा मार्ग काढू. चला चला. ताई, मला का नाही असं वाटायलंय का मोठं मालक त्यांच्या जागेवर नाहीत. येडीबिडी आहेस का तू? हा, मगाशी आपण त्यांना बघून आलो ना. व हा, तूच म्हणली झोपलेत उठू नगस म्हणून. वय ताई, पर काय पण काय? तुला सांगितलं होतं ना आम्ही लक्ष ठेव म्हणून. अगं ताई, माझं लक्ष आहे त्यांच्यावर. पर आत्याला काय वाटतंय ते मी तुला सांगायला ग. म्हणजे मोठे मालक का नाही तोंडावरून कधी बी पांघरून घेऊन झोपत नाहीत. कोण आहे? कशा पाहिजे दार ठोकताय? आत या. हिराबाई, तू अजून इथंच गेली नाहीस वय? तू निघाले होते मॅडम, पण परत आले. का? तुम्हाला बातमी द्यायची होती एक. कसली? अधिपती जिजूंच्या बाबांबद्दल. त्यांचं काय? मॅडम, ते सध्या कुठे आहेत हे माहिती आहे का तुम्हाला? यो काय प्रश्न झाला? सकाळ धरणं घरात झोपलेत ते. ते त्यांच्या खोलीत नाही आहेत मॅडम. आम्ही मागाशी स्वतः बघून आलोय. ते त्यांच्या खोलीत झोपलेत. मीही आत्ताच बघून आले मॅडम. कुठं? घराबाहेर. ये बाई, काय बोलतेस तू? हा, तुझं तुला तरी कळतंय काय? गेले 8-10 वर्ष ते आजारी आहेत, घराबाहेर पडले नाहीत. सूर्यप्रकाश पण बघितला नाही त्या माणसानं. ते घराबाहेर कसे काय जातील? ते बाहेर जरी नाही गेले तरी कोणीतरी त्यांना नेऊच शकतं ना बाहेर. काय म्हणायचं काय तुला? ताई त्यांना घेऊन बाहेर गेली. आणि म्हणून तुम्हाला मी बातमी द्यायला आले होते इथे. अहो काय सांगू तुम्हाला, मला सुट्टी पाहिजे होती आज, पण नाही मिळाली. मग उद्या दुसरी नर्स आली की घ्या सुटी. हो, मी तेच करणार आहे. एक काम करा, तुम्ही त्यांना बोलण्यात गुंतवा. हां, आणि मला ते द्या. अहो हे नाही, ते द्या. काहीतरी पडलं वाटतं. चल. लक्ष ठेवता येत नाही तुम्हाला? काय पडलं ते? आणि कुठे गेले होते तुम्ही? ते आम्ही चहा प्यायला चाललो होतो. थोरल्या सरकारने काय सांगितलंय? मोठ्या मालकांवर लक्ष ठेवायला सांगितलंय का नाही? हा, काय सांगितलं? इकडे बघा माझ्याकडं. आणि तू कुठे फिरतोय रे? ते साहेब आम्ही चहा प्यायला चाललो होतो. बरं जा, चहा पिऊन या. तोपर्यंत मी लक्ष ठेवतो. हा, इकडं इकडं चहा प्यायला जा. चहा तर इकडे. आजपासून इकडे चहा. जा इकडं.
ही बातमी जर खोटी निघाली तर तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. पण जर ही बातमी खरी निघाली तर तुम्ही मला पैसे द्यायचे. ठरलं. आता आम्हाला पण बघायचे मोठे मालक नक्की आहेत कुठं. पैशांची व्यवस्था झाली निखिल. आईला पण संशय आलाय. हिराबाई पण तेच म्हणत होती, आम्हाला काही खरं वाटत नाही. ताई ऐकी, अगं सोड किती विषय, कुठं तिचं ऐकत बसतीस. आणि तसं बी मला बी तिचं काही खरं वाटत नाही. आणि ताई ती हिरी हाय, म्हणजेच त्या सुनबाईची बहीण, म्हणजे ती पण खोटारडीच असेल. उगा आत्यानं शंका काढली म्हणून मी तुला सांगितलं ग ताई. आणि ताई मला काय वाटतंय, ती हिरी का नाही पैशासाठी हे समजा सांगत बसली असेल बघ तुला. आणि आपण मगाशी बघून आलो की झोपली होती ते ताई. नाही पण आम्ही पांघरून काढून बघितलं नव्हतं. ताई पण म्या का नाही पाय हलवून बघितला तेव्हा मला तेच वाटले. असं वाटलं म्हणजे आता आम्हाला जाऊन बघायचंच आहे ते खरंच तिकडं झोपले आहेत का नाहीत ते. आणि जर का सुनबाईंनी खरंच मोठ्या मालकांना घराबाहेर नेलं असेल तर मग आज त्यांचा या घरातला यो शेवटचा दिवस आहे. ओंकार दादा, बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. सॉरी आम्हाला थोडासा लेटच झाला. या. तुम्ही आता आराम करा हा. आणि कोणी काही विचारलं तर गाढ झोप लागली होती असं सांग. ओके. जाऊ द्या. आजी म्हणत होत्या हे असे कधी झोपत नाही. नाही मग ओंकार दादा झोपले होते तसंच घ्या पांघरून. झोपा तुम्ही शांत. चला लवकर, अहो कुणी पाहिलं तर अडचण होईल. चला निघूया. पण ही व्हीलचेअर लपवायला लागेल ना आपल्याला. हो, व्हीलचेअर मी स्टोर रूम मध्ये ठेवून येतो. वहिनी साहेब तुम्ही जा तुमच्या खोलीत, मी आणि ओंक्या येतो मागच्या दाराने. हा ठीक आहे. आणि थँक्यू, खरंच थँक्यू. तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं. आपण ते बोलूया नंतर, तुम्ही जा आधी. चला निघूया.
काय करतेस तू इथे? का येऊ नाही शकत? हे बघ हिरा, मी तुला सांगितलं होतं ह्या घरात पुन्हा यायचं नाही म्हणून. हे घर तुझं नाही, भुवनेश्वरी मॅडमचं आहे. आणि त्यांच्याशी तुझा काहीही संबंध नाहीये. संबंध नसता तर त्यांनी मला इथे भेटायला बोलावलं नसतं. म्हणजे म्हणजे त्या मला म्हणाल्या भेटायला ये.